नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर जे काही बोर्डाचे जे क्वेश्चन आहेत 2 मार्काचे हे आपण बघत आहोत. तर याच्यामध्येच तुम्हाला आता मी सांगणार आहे की क्रेमर्स पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवायची कसे, आणि त्याच्यामध्ये हा जो काय मार्च 2022 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे की dx आणि dy कसे काढायचे. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की dx तुम्हाला 20 मिळाले आणि dy तुम्हाला 40 मिळाले. तर आता पुढचं आपण बघणार आहोत की x आणि y च्या व्हॅल्यू काढा. x आणि y च्या, समजा हेच याच्यामध्येच की काय व्हॅल्यू x बरोबर x and y, म्हणजे x आणि y ची किमती काढायची आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला dx dy आपण हे काढलं, त्याच्याबरोबरच आपल्याला d ची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. तर बघा याच्यामध्ये d बरोबर आता जे काय क्रमश रूलनुसार जे काय दिले, तर d चं काय a1 a2 आणि b1 b2 घ्यायचे. a1 a2 b1 b2 बघा याच एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारचं येतं. तर a1 a2 जर तुम्ही बघितलं तर a1 ला काय दिले 3, a2 1, b1 b2 b1 5 b2 5. मग यांचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा 3 * 5 -5 * जरी केलं तर काय 5 * 1. आता बघ 3 5 ला 15 -5 1 ला 5. जर हे केलं तर तुमचं 15 - 5 तर 10. हे तुम्हाला काय मिळणार d. बघा आता d ची व्हॅल्यू मिळाली, dx ची व्हॅल्यू मिळाली, dy ची व्हॅल्यू मिळाली. तर आता आपल्याला h ची व्हॅल्यू काढायची. तर h ची कशा प्रकारे काढतात, तर लक्षात घ्या ज्यावेळेस h ची व्हॅल्यू काढली जाते तर x dx d हे डिवाइड केलं जातं. आता dx किती मिळाले आपल्याला 20 अपॉन d किती मिळाले 10. तर 10 * 1 10 10 * 2 20, म्हणजे 2 हे आपल्याला कशाची x ची व्हॅल्यू मिळाली. y तर dy अपॉन d. तर dy किती मिळाले, तर आपल्याला 40 मिळाले आणि d किती मिळाले 10 10 * 1 10 10 * 4 म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू किती 4. अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन किंवा तर तुम्हाला 3 मार्काचे पण याच्यामध्ये विचारलेले आहेत. म्हणजे हा क्वेश्चन 2 मार्काला पण येऊ शकतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये x आणि y चे विचारले तर तो 3 मार्काला पण याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. तर लक्षात घ्या अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत, आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण दररोज सेंड करत आहोत. तर जे काही विद्यार्थी मित्रांनी तर याचा नक्कीच सराव केला पाहिजे, तर तुम्हाला बोर्डाला जे काही चांगल्या प्रकारे मार्क पडतील. तर जे आपलं चॅनल आहे KSK अकॅडमी, तर त्याच्यावरती जाऊन आपले नवनवीन व्हिडिओ पाहावेत. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.